तर आता सुरू आहे माझी संचितची टिफिनची तयारी. संचितला आज टिफिनसाठी मी भेंडी बनवते आणि लहान मुलांना भेंडी खूप जास्त आवडते. संचितला पण आवडते. त्यामुळं अधूनमधून संचितच्या टिफिनमध्ये भेंडी असतेच. तर भेंडीला मी धुवून कट केली. कोण-कोण डायरेक्ट पण फोडणी देतं. आता मी काय करते भेंडी बनवताना थोडीशी तेलामध्ये परतून घेत असते आणि झाकण लावून थोडीशी शिजवून घ्यायची. आता चपात्या करायच्या होत्या. चपात्याचं पीठ मळून घेतलं होतं मी. आता पटकन चपात्या करून घेते आणि भेंडी कसं बनवते ते पण मी तुम्हाला सांगते. तर भेंडी अगोदर एकदम सिंपल पद्धतीनं करायची मी फक्त लसूण आणि जिरे घालून. आता थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करते. तर कढई गरम करून जिरे, मोहरी, कांदा पण घालत असते आणि लसूण घालायचा. मिरची घालायची, थोडंसं टोमॅटो घालायचे, थोडेसे मसाले पण घालायचे. मसाले घातल्यावर पण भेंडी छान लागते. मग तो किचन किंग मसाला असू द्या किंवा चिकन मसाला असू द्या, तो घालायचा आणि जी आपण तेलामध्ये परतून घेतलेली भेंडी, मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा. अशा पद्धतीने भेंडी खूप म्हणजे खूप भारी लागते. भेंडी काय दाखवली नाही, माझ्यासाठी रोटी केली होती. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की